बॅक टू द न्यू ब्लॉग. मी नेहा आणि तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे संडे. छान असं दिवसाची सुरुवात अगदी निवांत झालेली आहे आणि आता खरं तर आहे ना छान असं माझं आवरून वगैरे झालं. त्यानंतर घरातल्या ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी आवरून झालेल्या आहे आणि आता मी स्वयंपाकाची तयारीला घेतलेला आहे. तर आज जेवणामध्ये स्पेशल असं नॉनव्हेजचा बेत असणार आहे, म्हणून जी काही आहे ती तयारी चालू आहे. खरं तर नॉनव्हेजसाठी लागणारं वाटण वगैरे माझं सकाळीच बनवून झालं. त्यानंतर नॉनव्हेज सोबत आम्हाला मोस्टली भाकरीच आवडतात, म्हणून मी नॉनव्हेज जेव्हा कधी बनवते त्यावेळी मी भाकरीच बनवते. सो मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला नॉनव्हेज सोबत भाकरी खायला आवडतं की पोळी. तर आता ठीक आहे, छान असं माझं वाटण बनवून झालं आहे, भाकरी बनवून झालेली आहे, माझं मटणसुद्धा शिजवून झालेलं आहे आणि आता ऑलमोस्ट जे काय आहे ते भाजीला मी फोडणी घालते. त्यानंतर राईस वगैरे बनवते आणि आता 11:30 वगैरे वाजलेले आहेत. नंतर जेवायला वगैरे घेतो. खरं तर आज दिवसभरात भरपूर असे प्लॅन्स आहेत, पण ते कितपत एक्झिक्यूट होतात किंवा किती काय ते पूर्ण होतात तर त्या गोष्टी तुम्हाला ब्लॉगच्या एंडपर्यंत नक्कीच कळतील. सो ठीक आहे, आधी आता ज्या काही जेवणाच्या गोष्टी आहेत किंवा जे काही आपलं स्वयंपाक बनवण्याची तयारी आहे ती करून घ्या आणि त्यानंतर दिवसभरात ज्या काही गोष्टी होतील त्याही मी तुमच्यासोबत शेअर करते. सो येस, ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंटसुद्धा नक्की करा. तर छान असं आता इकडे मटण असल्यामुळे मी त्याचे 4 ते 5 शिट्टी घेऊन घेतलेल्या होत्या कुकरमध्ये आणि त्यानंतर आता वाफ वगैरे काढून ते शिजलं की नाही ते एक वेळ चेक करते आणि त्यानंतर जी काही आपली भाजी आहे ती बनवायला घेते. आता भरपूर वेळा असं होतं की मी नॉनव्हेजच्या भरपूर अशा रेसिपीज शेअर केलेल्या आहे किंवा जेव्हा कधी बनवते तर मी कुठल्या पद्धतीने बनवते किंवा कुठल्या पद्धतीचा आळण त्यात घालते किंवा वाटण कसं बनवते याच्या भरपूर अशा गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपले जाऊन मागचे व्हिडिओ चेक करा. त्यात तुम्हाला कळेलच की मी कुठल्या पद्धतीने किंवा कशा पद्धतीने भाज्या वगैरे बनवते किंवा वाटण जे असतं काळ्या मसाल्याचं किंवा मसाल्याच्या भाज्यांचं वाटण कसं काय असतं ते मी आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. आणि जसं की आपल्या चॅनलवर मी आधी फूड रेसिपीचे व्लॉग शेअर करत होते, म्हणून ऑलमोस्ट रेसिपीज किंवा काळ्या रस्स्याच्या भाज्या झाल्या किंवा मसाल्याच्या भाज्यांसाठी लागणारे वाटण किंवा ते रेसिपी किंवा कुठल्या पद्धतीने मी या सगळ्या गोष्टी करते हे सगळं मी त्या रेसिपीजमध्ये शेअर केलेलं आहे. सो प्लीज जर तुम्ही आत्ता आपल्या चॅनलला जॉईन झालेले असणार तर जाऊन आपल्या मागचे रेसिपीचे ब्लॉगसुद्धा एक वेळा चेक करा. मे बी ते तुम्हाला हेल्पफुल असू शकतात, कारण मी तिथे ऑलमोस्ट भरपूर अशा रेसिपीज शेअर केलेल्या आहे. सो आता इकडे छान असं मी मस्तपैकी भाजीला फोडणी वगैरे घातली, त्यानंतर भाजी वगैरे बनवून झाली आणि इकडे आम्ही आता जेवायला बसलेलो आहे. मस्त गरमागरम ताट केलेलं आहे भाजीचं, भाजी भाकरी राईस आणि आता छान असं निवांत जेवण वगैरे करतो आणि त्यानंतर दिवसभराचे जे काही पुढचे प्लॅन्स असतील ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर ठीक आहे फ्रेंड्स, छान असं मस्त जेवण वगैरे झालं माझं. आता 1-1:30 वाजत आलेले आहेत. त्यानंतर आज भरपूर असं भांडी होती किंवा किचनवर पसारा होता. सो मस्तपैकी आता माझं किचन वगैरे आवरून झालं आहे आणि तोपर्यंतच माझं एक मिशोचं पार्सल रिसीव झालेलं आहे आणि खरंच मी हे पार्सल ओपन करण्यासाठी खूप एक्सायटेड आहे. तर मग म्हटलं आता चला छान असं पार्सल ओपन करू आणि मी काय मागवलेलं आहे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करू. तर बघू आता. खरं तर आहे ना मी भरपूर असे पार्सल मागवले आहेत मेशोवरून, पण मग जसं की मी आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये पण बोललेली ऑलमोस्ट डिलेवरी खूप लेट दाखवते आहे. त्यातलंच आज एक पार्सल रिसीव झालेलं आहे. मला खरंच खूप छोटूसा बॉक्स आहे. याच्यात आता काय आहे तेही मी तुमच्यासोबत शेअर करते. अच्छा, तर ठीक आहे, ही ज्वेलरी मी ब्लॅक साडीवर घालण्यासाठी मागवली होती. ते काय आहे ते ओपन करून तुम्हाला दाखवते. खरं तर आता संक्रांत येणार आहे आणि जे काही आपलं ब्लॅक साडीचं क्रेज असतं किंवा ब्लॅक साडीवर जी ही ऑक्साईडची ज्वेलरी असते ही छान वाटते, म्हणून मी त्यातलीच ही एक ज्वेलरी मागवली होती. पण मे बी मला ही रिटर्न करावी लागू शकते, कारण थोडी बेंड झालेली वाटते ती मला. बघू बरं कशी काय आलेली आहे ती ज्वेलरी. सो येस, मी मागवले होते हे इयर कप्स मागवले होते मी आणि क्वालिटी वाईज ते खूप एवढे पण खास नाही आलेले आहेत असं मला वाटतं आहे. सो हे इयर कप्स मागवले होते मी आणि इथे मी ट्राय करून बघते. सो येस, हे साडीवर घालायला अशा काही पद्धतीचे हे मी मागवले होते. मला माहिती नाही ते कसे वाटतायत किंवा काय ते. मी आता मिररमध्ये ट्राय करून बघते आणि मग तुम्हाला दाखवते मी ते. सो येस, हेच एक पार्सल होतं जे मी मागवलं होतं. आता बघू, हे ट्राय करून बघते मी किंवा साडीवर वगैरे जर चांगले वाटतील तर ठेवते, अदरवाईज मी हे रिटर्न करेल.
कारण क्वालिटी वाईज ते मला एवढी छान नाही वाटत आहे. जमलं तर राहू दिले किंवा मग मी हे रिटर्नही करू शकते. सो आधी पटपट मी ट्राय करते आणि त्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करते. तर ठीक आहे फ्रेंड्स, जसं की मी सकाळी सांगितलं होतं आपल्या ब्लॉगच्या स्टार्टिंगलाच की मी आज बाहेर जाणार आहे. तर आम्ही जातो आहे तुळशीबागेत, म्हणजेच मेन पुण्यामध्ये. कारण खरं तर आहे ना, मला भरपूर अशा वस्तू आणायच्या वगैरे होत्या. थोडीफार ज्वेलरीसुद्धा बघायची होती मला. सो विचार केला आज संडे आहे आणि खरं तर लवकरच आता संक्रांतसुद्धा येणार आहे आणि जे काही आहे ते संक्रांतीनंतर छान असं आपल्या सगळ्यांचा आवडीचा विषय म्हणजेच लेडीजचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो. तर त्यासाठी आता मला वाणसुद्धा आणायचं आहे. तर तुळशीबागेत कुठल्या कुठल्या कसं काय काय गोष्टी भेटतात तर सगळ्या मी आज तुमच्यासोबत तिकडे जाऊन एक्सप्लोअर करणार आहे. किंवा तिकडे किती बजेटमध्ये किंवा कशा काय रेटमध्ये कुठली वस्तू तिकडे आपल्याला मिळून जाते, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा मी तुम्हाला तिकडे जाऊन सांगणार आहे. आणि माझ्यासाठी सुद्धा मला थोडंफार वस्तू बघायच्या आहेत तिकडे जाऊन. तर बघू आता तिकडे जाऊन कसं काय काय होतं. कारण आता संडे आहे आज आणि आज तिकडे भरपूर अशी गर्दी असणार आहे. कारण संक्रांती आधीचा असा संडे आहे, म्हणजे ऑलमोस्ट लोक आजच्या दिवशी हा विचार करतील की जे काही आपल्याला वाण घ्यायचं आहे किंवा काय. तर तिकडे ऑलमोस्ट सॅटर्डे संडे असं भरपूर अशी गर्दी असते आणि आजसुद्धा भरपूर गर्दी असणार आहे. तर दुपारी थोडा वेळ झोप घेते आणि आता 5 वाजलेले आहेत. आता छान मी आवरून रेडी झालेली आहे आणि आता मी तुळशीबागेत जायला निघतो आहे. सो आता पटपट मी बॅग वगैरे घेते किंवा जी काही आपली स्लिंग बॅग असते ती घेते आणि त्यानंतर आता तिकडे जायला निघतो. आता तिकडे कशा काय गोष्टी आहेत किंवा किती बजेटमध्ये कुठली गोष्ट मिळते किंवा काय. आणि तिकडे खरं तर आहे ना, खूप छान डेकोर आयटम्स वगैरे पण भरपूर गोष्टी आहेत तिकडे एक्सप्लोअर करण्यासारख्या. आणि खरं तर खूप रिजनेबल आणि चीप प्राईसमध्ये तिकडे वस्तू मिळत असतात आणि भरपूर अशा गोष्टींची व्हरायटीसुद्धा एक्सप्लोअर करायला मिळत असते. सो आता चला वेळ न वाया घालता आपण पटकन आता तिकडे जायला निघू आणि तिकडच्या काय गोष्टी त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा, कारण आज ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. कारण खूप छान गोष्टी किंवा तुम्हाला सुद्धा वाण देण्यासाठी कुठल्या गोष्टी दिल्या जाऊ शकतायत किंवा काय याची आयडिया एक भेटू शकते. आणि जर तुम्ही पुण्यातच असणार तर हा ब्लॉग मे बी तुम्हाला युजफुल असू शकतोय. सो ठीक आहे, चला आता ब्लॉग आपण कंटिन्यू करू किंवा जे काही आहे आपलं तुळशीबागेत जाण्यासाठी आपण आपली तिकडची जर्नी स्टार्ट करू. सो स्टे ट्यून. तर ठीक आहे, आता मी बॅग वगैरे घेतली, छान आता आवरून वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय. सो आता ब्लॉग मी डायरेक्ट तिकडे जाऊन स्टार्ट करते, कारण आता भरपूर मध्ये ट्रॅफिक वगैरे लागू शकते किंवा जे काही आहे तिकडे पार्किंगला वगैरे थोडा वेळ जाऊ शकतोय. म्हणून आता तिकडे ज्यावेळी मी मार्केट एक्सप्लोर करेन त्यावेळी आपला ब्लॉग कंटिन्यू करते. सो स्टे ट्यून. आता मी पोहोचले आहे तुळशीबागेत. खरं तर आहे ना, पार्किंगमुळे वगैरे भरपूर असं लेट झालं आहे आणि ऑलमोस्ट आता अंधार पडत आलेला आहे. भरपूर अशी गर्दी आहे. मला माहिती नाही माझा आवाज कितपत येतोय तुमच्यापर्यंत, पण आता जी काही मी शॉपिंग करते किंवा ज्या काही गोष्टी बघते मी त्या तुमच्यासोबत पुढे शेअर करते. म्हणजे अगदीच असं तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखी माझी गंमत झाली होती. खरं तर तिकडे जाऊन एवढी गर्दी होती की चालायला जागा नव्हती. एकतर पहिली गोष्ट म्हणजे संक्रांत अगदी 2-1 दिवसावर होती आणि त्यातल्या त्यात संडे असल्यामुळे तर प्रचंड गर्दी होती तुळशीबागेत. पण होईल शक्य तितकं मी जे काही माझे कामं होते ते आवरण्याचा प्रयत्न केला किंवा ज्या काही क्लिप्स होत्या त्या शूट करून तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते आहे. खरं तर आहे ना, इकडे जायचं म्हणजे ना संडे सॅटर्डे मिस करून किंवा अदर वीकडेजमध्येच गेलेलं कधीही परवडतं. आणि जर अगदी जर
सणासुदीची वेळ असेल ना तर त्याच्या आसपास कधीसुद्धा चुकून जायचं आणि भरपूर अशी गर्दी असते. त्यातल्या त्यात मला जी काही कामं होती ती मी केली. बऱ्यापैकी कामं माझी राहून गेली. त्यानंतर मला फुलंसुद्धा न्यायची होती आणि इकडे आल्यानंतर ही फ्रेश फुलं बघितल्यावर यांना खरंच खूप छान वाटतं. सो मी आता इकडनं पहिल्यांदा फुलं नेते आहे. तर मग मी मला जी काय लागत होती शेवंतीची छान असं मिक्स कलरमध्ये फुलंसुद्धा मी घेऊन घेतली इकडनं. आता हे फुलं वगैरे घेऊ. त्यानंतर अजूनही मला जे काही संक्रांतीचं वाण वगैरे घ्यायचं आहे. भरपूर सगळीकडे अशी गर्दी आहे अगदी, म्हणजे आपण विचारतोय त्या गोष्टीला सुद्धा तिकडे व्यवस्थित रिस्पॉन्स मिळत नाही आहे. पण आता मी पटपट माझी आली आहे तर कामं आवरून घेते आणि जेवढ्या गोष्टी शक्य होतील तेवढ्यासुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करते आहे. खरं तर आता हे फुलं वगैरे घेऊन झाल्यानंतर मी जे काही होतं माझं संक्रांतीचं ते वाण वगैरे सुद्धा घ्यायला जायचं होतं तिकडे. आणि तिकडे जवळच काका हलवाईचं शॉप आहे. सो भूक लागली होती बऱ्यापैकी, म्हणून मग छान असं इकडे आम्ही थोडासा हलका नाश्ता वगैरे केला. आता इकडे आल्यानंतर आहे ना जो काही खमंग ढोकळा आहे तो माझा खूप फेवरेट आहे, म्हणून मी इकडे आल्यावर आधी तो नाश्ता मी करतेच. सो आता छानपैकी आम्ही इकडे 1 प्लेट खमंग ढोकळा आणि समोसा वगैरे घेतला होता. आता छान छान असा नाश्ता वगैरे करतो आम्ही आणि त्यानंतर जी काही आमची कामं आहेत तीसुद्धा आवरून घेतो. तर आता भरपूर ठिकाणी मी संक्रांतीसाठी वाण बघितलं. बऱ्यापैकी वस्तू मला त्याच रिपीट वाटत होत्या, म्हणून मी बराच वेळ मार्केटमध्ये फिरल्यानंतर ज्या गोष्टी मला आवडल्या किंवा ज्या मला थोड्या योग्य वाटल्या तर त्या मी घेतल्या. त्यानंतर थोडंफार इकडे मसाल्याचं शॉपसुद्धा होतं, तर आम्ही तिकडनं थोडी जी काही आम्हाला तडक्यासाठी मिरची घ्यायची होती ती वगैरे घेतली. त्यानंतर मग आम्ही घरी यायला निघालो. घरी यायला ऑलमोस्ट आम्हाला 10 वाजले होते. आता घरी आल्यानंतर आम्ही घराजवळच इकडे मसाला दूध वगैरे मिळतं. सो छान असं थंडी भरपूर असल्यामुळे गरमागरम दूध वगैरे पिलं आणि ऑलमोस्ट आम्हाला घरी यायला 10 वाजले होते. तर ठीक आहे, आता मी कुठल्या वस्तू आणल्या किंवा संक्रांतीसाठी कुठलं वाण आणलं किंवा माझ्यासाठी कुठली ज्वेलरी आणली ह्या सगळ्या गोष्टी मी आपल्या येणाऱ्या उद्याच्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करते. आता आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटू उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. बाय.